नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. शाळेतून घरी परतत असताना 9वीत शिकणाऱ्या मुलीची एका तरुणाने छेड काढली आणि अपमान सहन न झाल्याने मुलीने घरी येऊन विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील गुंदा वडगाव या गावात घडली आहे. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळू खंदारे असं आरोपीचं नाव आहे. घटनेनंतर पिंपळनेर पोलीस घटनास्थळी त्यांनी धाव घेतली, मात्र पीडित मुलगी अद्याप शुद्धीवरती आली नसल्याने पोलिसांना तिचा जबाब घेता आला नाही आणि या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत. सुरेश, पहिले तर या मुलीची प्रकृती कशी आहे? विशाल, त्या मुलीवरती उपचार सुरू आहेत. बीड शहरातील दीप हॉस्पिटल या ठिकाणी ती उपचार घेत आहे आणि विषारी औषध प्राशन केल्यानंतर 48 तासापर्यंत प्रकृती चिंताजनक असते. त्यामुळे तिच्यावरती उपचार सुरू आहेत. ICU मध्ये तिच्यावरती उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केलं गेलेलं आहे. मात्र हा जो आरोपी आहे तो तिची वारंवार छेड काढत होता आणि छेड काढल्याच्या संदर्भात तिने नातेवाईकांना, आईवडिलांना वारंवार सांगितलेलं होतं. गावातील लोकांनी त्याची समजूत देखील काढलेली होती, मात्र त्याची छेड काढण्याचं बंद झालं नाही आणि वडिलांना लोक नावं ठेवतील याच आणि जो त्रास कमी होत नाही म्हणूनच या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विषारी औषध केलेलं होतं. त्यानंतर आईवडिलांनी तिला उपचारासाठी दाखल केलं. मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे. असे जे प्रकार आहेत ते शाळा सुरू झाल्यानंतर आता सुरू झालेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रकार जे समोर येत आहेत. त्या अनुषंगाने आता पोलीस प्रशासनानं यावरती योग्य ती आणि ठोस उपाययोजना करणं महत्वाची गोष्ट आहे. या प्रकरणामध्ये जोपर्यंत मुलगी शुद्धीवरती येणार नाही तोपर्यंत तिचा जॉब घेतला जाणार नाही, म्हणून अद्यापर्यंत तिचा जॉब नोंदवला गेलेला नाही. मात्र आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल. आपण जाऊयात आता. आपल्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले. मनीषा तोकले, म्हणजे ही मुलगी इतकी घाबरली किंवा तिला इतकं अपमानजनक वाटलं त्या मुलांनी छेड काढणं, म्हणजे हे प्रकार सर्रास वारंवार खरं तर बीड जिल्ह्यामध्ये होताना आपण बघतोय. महिला सुरक्षित नाही असं यावरून दिसून येतंय, पण एवढं टोकाचं पाऊल या मुलीने उचललं, काय कसं बघता आपण या घटनेकडे? मुळात तर समाजामध्ये स्त्रियांना, मुलींना अशा पद्धतीचा त्रास दिला तर संस्कारितच असं केलं जातं की ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम लोक नावं मुलीला ठेवतात, तिची शाळा बंद होते. पण ज्या वेळेस मुली याच्याबद्दल वाच्यता करतात आई वडिलांकडे किंवा मैत्रिणीकडे किंवा शाळेमध्ये, त्यावेळेस ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे आणि त्या अशाही पद्धतीची कार्यवाही झाली पाहिजे की जे गुन्हेगार आहेत किंवा जे त्रासदायक लोक आहेत त्यांना ती दहशत बसली पाहिजे, कायद्याचा धाक बसला पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छेडछाड पथक, काय दामिनी पथक, वेगवेगळे पथक आहेत. पण उपयोग काय जर एवढं असून सुद्धा जर अशा पद्धतीला एखाद्या पद्धतीने एका मुलीचा जीव जातो आणि तरीही मग शक्ती कायदा आणि या सगळ्या गोष्टीचा उपयोग काय? तर मुद्दा असा आहे की गावामध्ये बाल संरक्षण समिती स्थापन झालेली आहे का नाही तो मुद्दा आहे. मुळात ते बाल संरक्षण समिती स्थापन झाली पाहिजे. गावामध्ये मुलींना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. मुलींनी याच्या विरोधात उठाव करावा म्हणून वातावरण तयार झालं पाहिजे आणि याच्यासाठी ग्रामपंचायत, शिक्षण विभाग, पोलीस डिपार्टमेंट, प्रशासन या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी किंवा मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून किंवा मॉरल सपोर्ट मिळावा आणि अशा पद्धतीचे गुन्हे थांबावेत म्हणून मुलींच्या बाजूने विचार करणारे पालकांपासून ते सरकारी यंत्रणा ह्या जितक्या ऍक्टिव्ह राहतील त्या चांगल्या. ह्या ऍक्टिव्ह नसल्यामुळे ह्या सगळ्या यंत्रणा उदासीन असल्यामुळे मुलींना जीव द्यावे लागतात आणि अशा पद्धतीचं कृत्य करणारे मुलं मात्र टोळधाडीप्रमाणे कुठेही रस्त्यावर फिरत आहेत, मोकार सुटलेले आहेत. आणि या सगळ्या पातळीवरती मला असं वाटतं की गावातल्या ज्या लोकांना तिने सांगितलं होतं आणि कार्यवाही नाही झाली त्यांच्यावर सुद्धा ऍक्शन घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद मनीषाजी आमच्याशी बोलल्याबद्दल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडुळी इथल्या पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. फास्ट ट्रॅक माध्यमातून या कुटुंबाला न्याय देण्याचं आश्वासन रुपाली चाकणकरांनी दिलंय. तसंच या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या पद्धतीने हा गँगरेप झालेला आहे आणि संबंधित पीडित व्यक्तींवरती झालाय त्या
अजूनही त्या घटनेतनं बाहेर पडलेल्या नाही आहेत. मी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. तर यामध्ये पोलिसांनी तपास व्यवस्थित केले आणि जे साथी आरोपी होते ते ताब्यात घेतलेले आहेत. हा निकाल हा फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालेल. निश्चितपणाने थोडीशी पीडित व्यक्तीची तब्येत थोडी खालवल्यासारखी वाटते. अशक्तपणा आहे म्हणून आज हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा त्यांना दोघींनाही आपण ॲडमिट करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. तिथं त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल आणि या यंत्रणेमध्ये जे कोणी आरोपी पकडलेले आहेत. यानंतर बातमी आहे औरंगाबादच्या नामांतराची. औरंगाबाद या शहराच्या नामांतराबद्दल पुन्हा एकदा एक मोठी चर्चा होताना दिसते. एकीकडे मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये आहेत तर दुसरीकडे औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या हालचालींना पुन्हा वेग आला. निवडणूक आली की त्यांचे हे धंदे सुरू करतात ते, आणि त्यांना असं वाटतं की म्हणजे आपण लोकांना मूर्ख बनवू शकतो. इतक्या वर्षापासून तेच धंदे हे करत आहे. मला फक्त हे सांगायचे आहे की कोण ते सेक्रेटरी आहे, जे जॉईंट सेक्रेटरी आहे किंवा कोणत्या मंत्रालयातून हे आलेलं आहे, त्यांनी आम्हाला स्पष्टपणे एक जबाबदारीच्या पोस्टवर तुम्ही तिथे बसलेले आहे आणि करायचं आहे, तुमच्या हिंमत असेल तर करा ना. स्पष्टपणे का करून दाखवत नाही तुम्ही? लोकांना तुम्ही विश्वासात घेतलं होतं ना, लोकांना स्पष्ट शब्द दिले होते, पण ते करायचे नाही. लपून छुपून असं धंदे करायचे आणि निवडणूक आली म्हणजे हे मुद्दा काढायचंच असतं, कारण त्यांच्याकडे काही नाही. औरंगाबादच्या नामांतराचाही प्रश्न पुढे आलेला आहे आणि एका GR मध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा सरकारी पातळीवर केलाय. काय प्रतिक्रिया? बिलकुल केला पाहिजे. औरंगाबादचं संभाजीनगर ही भारतीय जनता पक्षानेच मांडलेली भूमिका आहे आणि तो केवळ एका GR पुरता काढून चालणार नाही. कायदेशीर विधिवत सोहळ्याने संभाजीनगर करा, तिथे पाठ फिरवू नका. औरंगाबादला संभाजीनगर करतो म्हणणाऱ्यांनी निजामशाहीची पालखी उचलण्यामध्ये वाहण्यातच जास्त त्यांना आनंद मिळत आहे असंच मला दिसतंय. दरम्यान नामांतराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय आणि आपण बघतोय की जोरदार याबद्दल टीका करण्यात आली. खासदार संजय राऊतांनी नाशिकच्या दौऱ्यादरम्यान भाजपवर जोरदार टीका केली. दिल्लीत जिथे मी राहतो तिथे चांगल्या प्रकारचे मोर आहेत आणि काही वेळा मी तिथे माझ्या आजूबाजूला डोमकावळ्यांची फडफड बघतो, पण ते किती फडफडले तरी त्यांना आमचं सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला राऊतांनी लगावलाय. तुम्ही संजय राऊतांवर किती आरोप करा, माझा पाठीचा कडा ताठ आहे आणि मन फार खंबीर आहे. मी शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार असतो, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच त्यांनी यावेळी NCBच्या कारवायांवरूनही विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. कावळे नसते ते डोमकावळे असते आणि दिल्लीत जिथे मी राहतो तिथे चांगल्या प्रकारचे मोर सुद्धा आहेत माझ्याकडे. काही वेळेस मी तिथे डोमकावळ्यांची फडफड बघतो दिल्लीमध्ये. आता हे डोमकावळे किती फडफडले तरीही त्यांना काय त्यांची सुपारी फोडता येणार नाही आमचं सरकार पाडण्याची. सुपारी आम्हीच फोडत राहू. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. NCB ना, अंमली पदार्थ वगैरे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात फक्त हेच आहे, बाकी काय म्हणजे आमच्या राज्यात काही घडतच नाही. महाराष्ट्र हा एक तुळशी वृंदावन आहे. इथे तुळशीचं पीक जास्त, पण काही लोकांना वाटतं त्या तुळशीमध्ये काही गांजा भांग सुद्धा आपण पिकवू, पण ते शक्य नाही. ED, CBI, इन्कम टॅक्स यांचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर? मी मागे म्हणालो होतो जर ह्यातूनच सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे ना, बाकी सगळं झालं आहे. ज्या प्रकारचे पंच या कारवायांसाठी वापरले गेले ते पंच गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेले होते. त्यातले काही पंच फरार आहेत. काही जे पंच आहेत हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्या क्रूजवरच्या धाडीमध्ये ज्या आरोपींना पकडण्यात आलं असं म्हणतात त्यांना हे प्रायव्हेट लोक, हे पंच, हे गुन्हेगारी स्वरूपाचे हे खेचत फरफडत घेऊन जात आहेत. मी माझ्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची कारवाई करताना मी कधी पाहिलं नाही.
हिंदुत्ववादावरून राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये टीका करण्याची स्पर्धा सुरू असतानाच आज शिवसेनेने याच मुद्द्यावरून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना सुनावलंय. काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचं मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत असा टोला शिवसेनेने लगावलाय. तसंच काश्मीरातील आणि बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचं रक्षण करणं हे मोदी सरकारचंच कर्तव्य आहे असंही शिवसेनेने म्हटलं. आणि यावेळी शिवसेनेनं हिंदूंच्या संरक्षणासाठी सीमेवर धडकणाऱ्या शत्रूला चोख उत्तर दिलं पाहिजे असं काश्मीर आणि बांगलादेशचं उदाहरण दिलंय. दरम्यान सामनाच्या अग्रलेखावरून गोपीचंद पडळकर आणि आशिष शेलारांनी घणाघाती टीका केली आहे. जनाब संजय राऊत, महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहिली जाते व त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात. तुमचा महाराष्ट्रातील कमकोतपणा व लाचारी लपवण्यासाठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहिता. जनाब राऊत, तुम्हाला कदाचित काकाच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या औलादींचा तांडव दिसत नसावा. ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची शान असणाऱ्या भगवा ध्वज लावण्यावरून जर उस्मानाबादमध्ये पोलिसांच्या वरती दगडफेक होते, त्यावेळेस एरवी उस्मानाबादचा धाराशिव करतो म्हणणाऱ्यांच्या हाताला लकवा मारतो का? सामनाचा आजचा अग्रलेख म्हणजे शिवसेनेचं वैचारिक दारिद्र्याचं प्रदर्शन आहे आणि त्यामुळे त्यांचा अग्रलेख म्हणजे वैचारिक दारिद्र्य आहे, दुसरं काही नाही. याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. याचं कारण दिवाळी तोंडावर आहे. दिवाळीत आपण सगळेच जण घराचा जो रंग उडाला असतो त्याला पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतो. शिवसेनेचा भगवा रंग उडालाय, त्याला पुन्हा दिवाळीपूर्वी एक कलर पेंट लावण्याचा प्रकार हा वायफळ प्रकार या अग्रलेखामध्ये आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधलाय. भाजपकडून ईडी आणि सीबीआय चौकशी लावण्याचं काम सुरू असून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मुस्लिम आणि हिंदू वाद निर्माण करत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय. तर भाजप विविध मुद्दे काढून भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील नाना पटोलेंनी म्हटलं. या देशाच्या तरुणांना या पद्धतीचं बर्बाद होताना काँग्रेस कधीही पाहणार नाही. आणि म्हणून जे बीजेपीनं जो गोरखधंदा सुरू केलेला आहे, जे आर्यनच्या प्रकरणामध्ये मुस्लिम आणि हिंदू वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे, खरं तर आता देशाच्या लोकांनी हे सगळं ओळखून घेतलेलं आहे. भाजपचा खरा चेहरा लोकांना समजलेला आहे आणि त्याच्यामुळे आता देशात मुस्लिम आणि हिंदू वादही होणार नाही. कारण की ही पोटाची आणि देशाची लढाई आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेची लढाई हे आता देशाच्या लोकांनी समजलेली आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली आहे का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर आपण बघणार आहोत जय हिंद सन्मानमध्ये 1971च्या लढाईत भारतानं पाकिस्तानला कशी धूळ चारली ह्याची शौर्यगाथा. ब्रेकनंतर पाहूया बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भातली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड-19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती आणि त्यात राज ठाकरे यांच्या मातोश्रींची चाचणी काल पॉझिटिव्ह आली होती. तर आज राज ठाकरे यांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या संदर्भात राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय लीलावती हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेत आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. उदय, आता राज ठाकरेंची आणि त्यांच्या मातोश्रींची प्रकृती कशी आहे? ते घरातच उपचार घेणार आहेत की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात? नेमकं काय कळू शकलंय? विशालजी, सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही वेळापूर्वीच कोविड-19 संसर्ग चाचणी जी करण्यात आली होती त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि तो पॉझिटिव्ह आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून थोडी कणकण त्यांना जाणवत होती आणि काल परवापासून त्यांना थोडा तापही होता, सौम्य प्रमाणात ताप होता. त्यामुळे ही कोविड-19 संसर्गाची चाचणी जी आहे ती करण्यात आली होती, त्याचा रिपोर्ट आज आलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोविड पॉझिटिव्ह त्यांचा रिपोर्ट आलेला आहे. कालच त्यांच्या मातोश्री
मधुवंती ठाकरे यांचा देखील कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आला होता आणि त्यानंतर आता त्यांची देखील काळजी घेतली जात आहे. आणखी एक जी माहिती मिळते ती म्हणजे राज ठाकरे यांच्या मोठ्या बहीण ज्या आहेत त्या देखील पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. एकूण राज ठाकरे यांच्या कुटुंबियांमध्ये 3 जण जे आहेत ते पॉझिटिव्ह आल्याची माहिती जी आहे सूत्रांनी दिलेली आहे. सध्या जी काही माहिती मिळते अधिकृत सूत्रांकडनं त्या म्हणजे प्रकृती थोडीशी अस्तव्यस्त आहे, थोडं ताप आहे, मात्र अधिक चिंता करण्याचं कारण नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. लीलावती हॉस्पिटलचे जे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांचं मार्गदर्शन सध्या ठाकरे कुटुंबीय घेत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या त्यांना होम क्वारंटाईन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मात्र जर अधिक काही तपासणी करावी लागत असेल किंवा उपचार घ्यायचे असतील तर कदाचित त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये देखील उपचारासाठी दाखल केलं जाऊ शकतं. मात्र सध्या त्यांना घरातच ठेवण्यात आलेलं आहे, घरीच ते होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. प्रकृती नियंत्रणामध्ये आहे, ताप सौम्य आहे, त्याचबरोबर कोविड-19 संसर्गाची लागण झाली असल्यामुळे जरा अधिक काळजी घेण्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे. प्रकृतीचं अधिक काही काळजी करण्याचं कारण नाही, मात्र पूर्ण ठीक आहेत असं सध्या सांगण्यात आलेलं आहे. इतरांना त्यांनी काळजी घेण्याचं देखील आवाहन केलेलं आहे, कारण राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज बंगल्यावरती अनेक अभ्यागत जे आहेत ते येत असतात, त्यामुळे त्यांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, अधिक काळजी करण्याचं कारण नाही, मात्र सौम्य ताप आहे, अंगामध्ये कणकण आहे, त्यामुळे त्यांना थोडं होम क्वारंटाईन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. येत्या काही दिवसांमध्येच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे काही राजकीय दौरे होते, मोठ्या सभा देखील नियोजित होत्या, मात्र त्यांना ताप आल्यामुळे सर्व दौरे आणि सभा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आज त्यांची अखेर जेव्हा चाचणी करण्यात आली काल, त्यानंतर आज कोविड-19 संसर्गाची चाचणी जी आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे. बरोबर, धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात, T20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे, पण भारतीयांसाठी मात्र खऱ्या अर्थाने स्पर्धा रविवारी सुरू होईल, कारण याच दिवशी भारताचा यंदाच्या विश्वचषकातील सामना आणि तोही कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध असणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील नागरिक तर उत्सुक आहेतच, पण या हाय व्होल्टेज मॅचमध्ये भारताला पुन्हा मौका मिळणार की पाकिस्तानमधले टीव्ही पुन्हा फुटणार याची चर्चा नाक्यावर सुरू झाली आहे. भारत पाकिस्तान मॅचवर कोटींचा सट्टा लागल्याची माहिती सुद्धा समोर आली आणि आतापर्यंत जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तान समोरासमोर उभे ठाकलेत तेव्हा भारताचा विजय झालेला आहे. आता उद्या भारताने विराट विजय मिळवावा हीच भारतीयांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. नागपुरातही भारत पाकिस्तान मॅचबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. आपण थेट नागपुरात जाऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, पारंपरिक प्रतिस्पर्धी अर्थात तू काय मी काय, प्रत्येकाला या मॅचबद्दल फार मोठी उत्सुकता असते. तुषार. विशाल, भारत पाकिस्तान मॅचचं नाव जरी घेतलं तरी अंगावर शहारे येतात आणि नागपूरमध्ये तर खूप उत्सुकता या मॅचबद्दल. आपल्यासोबत काही युवा खेळाडू आपण त्यांना विचारूया की ते या मॅचसाठी किती उत्सुक आहे आणि उद्याच्या मॅचमध्ये नेमकं काय घडेल असं त्यांना वाटतं. मला एक सांगा की किती उत्सुकता आहे तुम्ही आणि काय घडेल उद्याच्या मॅचमध्ये असं वाटतं? खूप वर्षानंतर पहिल्यांदा होते मॅच, त्याच्यामुळे सगळे एक्साइटेड आहे आणि हाय व्होल्टेज ड्रामा आहे मॅच म्हणजे. अच्छा, उद्या जर का बघायचं झालं तर पाकिस्तानकडनं कोण जास्त पॉवरफुल खेळाडू वाटतात तुम्हाला, डेंजर खेळाडू म्हणून? डेंजरमध्ये तो लेफ्ट आर्म मिडियम पेस तो अमीर, तो सगळ्यात जास्त हे करू शकतो, इफेक्टिव्ह ठरू शकतो. आणि बाबर आझम त्यांचा तो आहे, तो रन मशीन आहे. बाबर आजमची खूप चर्चा है, का बरं एवढं बाबर आजमचं चर्चेत असण्याचं नाव? पाकिस्तान पहले से देखा जाए तो वो बॉलिंग स्ट्रेंथ पे खेलता है अपने, ठीक है, लेकिन बाबर आजम जो है कि अपने बैटिंग के वजह से पाकिस्तान को लेके चल रहा है. वो बैटिंग में उलटफेर कर सकता है. तो जैसे उनका टॉप ऑर्डर में जो है वो बाबर आजम आके ऊपर अपने आप को टीम को लीड कर सकता है. अभी तक पाकिस्तान का ये देखा गया कि वो सिर्फ बॉलिंग स्ट्रेंथ पे खेलते थे. उनके सिर्फ बॉलिंग से विकेट लेके सामने टीम को कम रन पे रोक लो तो ही कम रन पे वो विन करेंगे सोचते थे. लेकिन आज ऐसा है कि उनका बाबर आजम आने से उनका बैटिंग का जो स्ट्रेंथ है थोड़ा सा बढ़ गया है. भारताकडनं कोणावर मदार राहील? नहीं, भारत के एक अभी भारत में एट प्रेजेंट पूरा टीम ही पूरा पैक है इंडिया का. कोई भी अकेला परफॉर्मेंस पे इंडिया को निकाल सकता है. आप बैटिंग का, पहले भारत बैटिंग पे खेलता था, लेकिन आज भारत का बैटिंग बोलो, बॉलिंग बोलो, फील्डिंग बोलो, एक टॉप लेवल, इंटरनेशनल लेवल पे सब टॉप लेवल पे इंडियन हाईलाइट हो रहे हैं. आप तर आपण बघू शकतो विशाल की सर्वांना उत्सुकता आहे. म्हणजे हे सर्व जर युवा खेळाडू आपण बघितले तर अत्यंत आतुरता आहे त्यांना आणि उद्याच्या मॅचमध्ये त्यांना देखील बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याच्या मॅचमध्ये नेमकं मैदानात काय होतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. अर्थात प्रत्येक भारतीयाची इच्छा की विजय हा भारताचाच होणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण बघूयात रविवारची मॅच कशा पद्धतीने रंगते.
यानंतर पाहूयात 1971 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. जय हिंद सन्मानमध्ये आज आपण पाहणार आहोत हवालदार कचरू साळवे यांची शौर्यगाथा. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पराक्रमाच्या जोरावर साळवे यांनी पाकिस्तान सैन्याला जशास्तसं उत्तर दिलं आणि आपल्या जखमी सहकाऱ्यांना मृत्यूच्या मगरमिठीतून अक्षरशः बाहेर काढलं. पाहूयात वीरचक्राने सन्मानित हवालदार कचरू वेडू साळवे यांची पराक्रमाची कहाणी. हवालदार कचरू वेडू साळवे, महार रेजिमेंटचा लढवय्या जवान, 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेला महाराष्ट्राचा सुपुत्र. भारत पाकिस्तान फाळणीनंतर सीमेवरचं वातावरण नेहमीच धगधगत होतं. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. तारीख 10 डिसेंबर 1971. ती रात्र महाभयंकर होती. सीमेवर पाकिस्तानकडून तोफांचा जोरदार आणि सतत मारा सुरू होता. आदेश आले आणि महार रेजिमेंटच्या 4 तुकड्यांनी कमांडर त्रिलोकनाथ यांच्या आदेशाने आगेकूच केली. त्यातीलच एका तुकडीत तैनात होते हवालदार कचरू साळवे. काही वेळातच 4 पैकी एक तुकडी सुरुंगाच्या स्फोटात उद्ध्वस्त झाली आणि त्या तुकडीतील सर्वच्या सर्व 10 ते 12 जवान शहीद झाले. मात्र याही परिस्थितीत बाकीच्या 3 तुकड्यांनी चाल सुरूच ठेवली. पाहता पाहता सकाळ झाली. एकीकडे पाकिस्तानचा हल्ला तर दुसरीकडे जखमी जवानांचा जीव वाचवण्याची धडपड हवालदार साळवे यांची सुरू होती. एक निष्णात जवान चौरंग भालेराव भूसुरुंग स्फोटात गंभीर जखमी होते. त्यांना वाचवण्यासाठी हवालदार साळवे यांनी थेट सुरुंग पेरलेल्या भागात जाण्याची जोखीम पत्करली आणि सहकारी जवानाचा जीव वाचवला. सहकारी चौरंग भालेराव यांना थेट पाठीवर घेऊन त्यांनी कॅम्प गाठला आणि कॅम्पवर एकच जयघोष झाला, भारत माता की जय. याच त्यांच्या पराक्रमाबद्दल हवालदार कचरू साळवे यांचा वीरचक्राने सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं. चौरंग भालेराव हा उठून शिपाई हा असताना रात्री हमल्यामध्ये त्याची दुर्घटना घडली. त्याची अवस्था खराब होती, तो चालू शकत नव्हता. त्याची हालत पाहून मला ते दाखवलं गेलं नाही. पाकिस्तानच्या आर्टिलरी टँका वगैरे लागलेल्या असताना याला मी ज्या टायमाला घेतलं आणि ती रायफल मला नडायला लागली, इथं घेतली, हेल्मेट तकलीफ द्यायला लागलं. त्या टायमाने मी ती हेल्मेट टाकून दिलं. फक्त पी कॅप होती, त्याला मांडी खालून हात घालून खांद्यावरती घेऊन मशीनगनच्या पुढून होऊन इकडून येताना आमच्या रेजिमेंटचे कॅप्टन कॅमेरा, त्यांचं नाव कॅप्टन कॅमेरा होतं, तर त्यांनी बायनाकलरने पाहिलं. त्या पाहिल्यानं त्यांना आमच्या रेजिमेंटला सगळ्यांना आनंद वाटला की बाबा कोणीतरी आपला माणूस आपल्याला इकडे घेऊन येऊ राहिला, आपला जखमी झालेला माणूस. हवालदार कचरू साळवे यांनी 16 वर्ष 3 महिने देशसेवा केली. वीरचक्राने सन्मान होणं ही त्यांच्या कुटुंबासाठी आणि गावकऱ्यांसाठी सुद्धा अभिमानाची बाब होती. सैनिक ज्यावेळी सीमेवर देशासाठी लढत असतो तेव्हा त्याच्या मागे एक वेगळी लढाई त्यांचं कुटुंब सुद्धा लढत असतं. सैनिकांचं कुटुंब हे त्यांच्यासाठी एक ऊर्जा असतं. कचरू साळवे यांच्या पत्नी उषा यांनी व्यक्त केलेल्या भावना खूप बोलक्या आहेत. लग्न झालं त्यावेळेस गेले ते, त्यावेळेस एवढा अंगणपणा होता, एवढं काही समजत नव्हतं. ज्यावेळेस लढाई संपून गेली, वडिलांनी सांगितलं असं असं, त्यावेळेस मग मनाला थोडंसं वाटलं. पण तरी चांगला विजय होऊन आले, त्याच्यामुळं देवाला अभिमान, मला देवाचा अभिमान आहे. आत्तापर्यंत अभिमानाचे देवा धन्यवाद. एवढा परिवार आहे, 5 मुली, 5 जावाई, 4 जावाई, 9 नातू, सर्व काही गोतोळ्यामध्ये. मला धन दौलतीचं काही आशा नाही. भरा नहीं वो भावों से बहती जिसमें रसधारा नहीं, हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. हवालदार कचरू साळवे यांना प्रदान करण्यात आलेल्या वीर पदकावर कोरलेल्या या ओळी, आणि या ओळी म्हणजेच
अहोरात्र तैनात असलेल्या जवानांच्या बोलक्या भावनाच आहेत. अशा वीर पराक्रमी हवालदार कचरू साळवे यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. जैन सन्मानमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर पाहूयात गायिका कार्तिकी गायकवाड हिने जवानांच्या शौर्याविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात राज्यातील दुर्लक्षित जेट्टीचं वास्तव न्यूज 18 लोकमत समोर आणते. गेल्या काही दिवसांपासून आम्ही कोकणातील अनेक जेट्ट्या कशा दुर्लक्षित आहेत याची माहिती समोर आणली. आज सिंधुदुर्गातील वेंगुर्ले इथल्या जेट्टीचं वास्तव आम्ही दाखवणार आहोत. जेट्टीची दुरावस्था. किनारा भकास, बोटींसाठी व्यवस्था नाही. ही सारी दृश्य सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले बंदरावरच्या जेट्टीची दुरावस्था सांगण्यासाठी पुरेशी बोलकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनकर्त्यांचं या अतिशय महत्त्वाच्या जेट्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे जेट्टीला घरघर लागल्याचं चित्र आहे. जेट्टीची गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्तीत झाली नसल्याचं या दृश्यांकडे पाहून आपल्याला दिसतंय. ही जेट्टी कधीही कोसळण्याची खूप मोठी भीती आहे. कोकणासाठी या जेट्टीचा विकास अतिशय महत्त्वाचा असताना सुद्धा त्याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. राज्यासह इतर राज्यातली लोक सुद्धा इथं येऊन ताजी मासळी खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र जेट्टीचा विकासच झालेला नसल्याची खंत स्थानिक मच्छीमार बोलून दाखवतात. माशाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. 3 वर्षात आम्ही एकदमच लॉस आहोत. लॉन्ची मोठ्या आहेत आमच्या, पण फायदा तसा काहीच नाही. डिझेल महाग, पगार वाढले कामगारांचे आणि मासे कमी मिळतात, म्हणून या टायमाला आम्ही एकदमच लॉस झालेलो आहोत. मच्छी एक एकदा भेटतात पण एक एकदा भेटत पण नाही सर, आणि विक्री पण असं म्हणजे कोरोनामुळे कुणाकडे धंदा नाही ना, मच्छी जास्त असं विक्री होत नाही. वेंगुर्ले जेट्टी सगळ्यात जुनी जेट्टी आहे. हा परिसर वेंगुर्ले बंदर म्हणूनही प्रसिद्ध आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक वेंगुर्ला बंदरात पर्यटनासाठी म्हणून येत असतात. मात्र इथे विकासाच्या नावावर भकास परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळं पर्यटकही साहजिकच नाराज होतात. आधीच कोरोना, त्यात इंधनाचे दर भडकलेले, त्यामुळं मच्छीमार मासेमारी करायला धजावत नाहीये. परिणामी माशांचे दरही वाढलेत. त्यामुळे मासे खरेदीसाठी आलेले लोक सुद्धा नाराजी व्यक्त करतायत. शक्यतो रस्ते चांगले पाहिजेत असं मला वाटतंय. बंदराच्या दृष्टीने बंदर पण थोडं जे आता हे जे आपण इकडे इकडे बघतोय ते चकाचक पाहिजे ना, थोडं पर्यटक वाढतील त्या हिशोबाने असं मला वाटतं. आल्यानंतर फक्त एक विषय असतो की इकडं आल्यानंतर ताजे मासे खायला मिळतात, मजा वाटते. जेट्टीचा विकासच झालेला नाही, त्यामुळं पर्यटक या ठिकाणी पाठ फिरवत असल्याचं काहींनी बोलून दाखवलं. डिझेलचे दर वाढल्यानं खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणं परवडत नाही. त्यामुळे सरकारनं डिझेलवर सबसिडी देऊन सुविधा देण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे. काय अपेक्षा शासनाकडून? बंदर अजून चांगलं झालं पाहिजे. काय चांगला जाऊ होय आणि मच्छीमारांका काहीतरी सोयी जाऊ होय त्याचे. हो, पेट्रोल महाग, डिझेल महाग, लोक धंदो करताले कसे. वेंगुर्ले बंदरावर निधी खर्च करून या बंदराचा विकास करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. तातडीनं सरकारनं सर्व सुविधायुक्त अशी ही जेट्टी बांधून मच्छीमार आणि स्थानिकांना दिलासा देण्याची गरज आहे. असं झाल्यास या जेट्टीकडे पर्यटकांचा ओघ वाढेल आणि पर्यायानं इथल्या मासेमारीला आणि पर्यटनालाही चालना मिळेल. लोकांच्या शासनाकडून अनेक अपेक्षा आहेत. कोरोना काळ आहे आणि कोरोना काळानंतर आता कुठेतरी जनजीवन जे आहे सुरळीत होत चाललेलं आहे, मार्गावर येत चाललेलं आहे. तर वेंगुर्ला बंदर आहे, हे ज्या बंदरावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक चालायची, या ठिकाणी आता मच्छीमारीच्या बोटी या ठिकाणी लागतात. हे बंदर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आघाडी सरकारने फार
प्रयत्न करण्याचं गरजेचं आहे असं प्रत्येकाचं मत या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळतंय. न्यूज 18 लोकमत राज्यातल्या दुर्लक्षित जेट्टींचं वास्तव शासन दरबारी मांडतंय. त्यामुळं आमच्या या बातमीची दखल घेऊन शासनाला जाग येईल आणि या जेट्टीचा तातडीनं विकास करण्यासाठी सरकार पावलं उचलेल एवढीच आशा करूया. भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. यानंतर बघूयात 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाडने या वीर जवानांच्या शौर्याला गायनाच्या माध्यमातून सलाम केला. सीमेवर तैनात असलेल्या आपल्या सर्व भारतीय सैनिकांविषयी आपल्या सर्वांच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे, प्रचंड आदर देखील आहे. आपले भारतीय सैनिक आज आपल्या कुटुंबाचा त्याग करून कोणताही सण उत्सव साजरा न करता, कोणताही आनंद साजरा न करता आज सीमेवर तैनात आहेत. का? तर आपल्या सर्वांना आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित राहता यावं यासाठी, आपल्या सर्वांना सणोत्सव साजरे करता यावेत यासाठी आणि आपल्या सर्वांनाच आनंद साजरा करता यावा यासाठी. खरं तर जेव्हा अतिरेक्यांचा भ्याड हल्ला होतो आणि त्यात आपले अनेक सैनिक शहीद होतात तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात, खूप वाईट वाटतं. संत ज्ञानेश्वर माऊलींची पसायदानातील एक ओवी या क्षणी आठवते. भूताळ परस्परे पडो मैत्र जीवांचे, किंवा माऊली म्हणतात, अवघे विश्वची माझे घर. जर हीच भावना सर्व देशांनी ठेवली, एकात्मतेची भावना ठेवली, एकोप्याची भावना ठेवली तर आज अनेक वाईट प्रसंग आपल्याला टाळता येतात, अनेक युद्धाचे प्रसंग देखील आपण टाळू शकतो. भारतीय सैनिकांसोबतच त्यांच्या कुटुंबाचा त्याग देखील महत्त्वाचा आहे. खरं तर आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपली जवळची व्यक्ती ही आपल्या सोबत असावी, आपली प्रिय व्यक्ती ही नेहमी आपल्या जवळ असावी. परंतु भारतीय सैनिक आणि त्यांचं कुटुंब नेहमीच हा त्याग करत आलेला आहे. का? तर ते केवळ आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी. भारतीय सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उदंड आयुष्य, आरोग्य, आनंद लाभो ही मी माऊलींचरणी प्रार्थना करते. प्रत्येक भारतीय सैनिकांची आपल्या भारत मातेविषयीची काय भावना असते ही पुढील 2 ओळीतून मी आपल्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करते. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. सिलसिला ये बाद मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.